हे पहा, धोंडे किती छान मस्त खुसखुशीत झालेले आहे. चवीला पण खूप भारी लागतात. आज आपण अधिक महिन्यानिमित्त पुरणाचे धोंडे कसे करायचे ते पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे. अधिक महिन्याला कोणी पुरुषोत्तम महिना तर कोणी धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यामध्ये लेकीला व जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून घरी बोलवतात व त्यांना 33 अनारसे, मैसूर पाक, बत्तासे यांचे वाण देण्याची प्रथा आहे व त्यांना जेवणामध्ये पुरणाची पोळी व पुरणाचे धोंडे करण्याची पद्धती आहे. हे धोंडे चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे. हे धोंडे तुम्ही देवाला, गाईला व ब्राह्मणालाही देऊ शकतात. याआधी मी अनारसे कसे करायचे याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही ती रेसिपी नक्की पहा. खूप सोपी पद्धत अनारसे बनवायची दाखवलेली आहे. इथे मी 2 पद्धतीने धोंडे बनवलेले आहे, एक तळलेले व दुसरे वाफवलेले. तुम्हाला ज्या पद्धतीने धोंडे बनवायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. चला तर हे खुसखुशीत धोंडे कसे करायचे ते पाहूया. तुम्ही मला रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणावर क्लिक फॉलो करू शकता. जेणेकरून लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली